नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भोगी 2026 या दिवशी चुकूनही खाऊ नका या 2 भाज्या. जर ही चूक केली तर जन्मभराचे भोग मागे लागतील. जो न खाई भोगी तो सदा रोगी, जो भोगी खात नाही तो रोगी राहतो असं म्हटलं जातं, जे या सणाचं महत्त्व दर्शवतं. यंदा भोगीच्या दिवशी भोगीच्या भाजीमध्ये अजिबात चुकूनही वापरायच्या नाहीत या 2 भाज्या. तर या 2 भाज्या यंदाच्या भोगीच्या भाजीमध्ये आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत. तर त्या कोणत्या भाज्या आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः असे नक्की लिहा. यंदा 14 जानेवारीला मकर संक्रांत हा सण आलेला आहे. तर यंदा 13 जानेवारीला भोगी हा सण आलेला आहे. म्हणजेच उद्या संक्रांत या सणाची सुरुवात होत आहे. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भोगी हा सण साजरा केला जातो. सुवासिनी स्त्रिया तर अत्यंत आनंदाने हा सण भोगीचा आणि संक्रांतीचा सण साजरा करतात. तर हा सण वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या आपण साजरा करत आलेलो आहोत. तर भोगी हा सण आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून ओळखला जातो. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये या सणाला दुसरे पण नाव आहे. अगदी पूर्वीपासून आपल्या आजी आजोबांपासून भोगीला भोग म्हणून देखील ओळखतात. म्हणजेच सौभाग्यवती स्त्रिया हा सण अत्यंत आनंदाने मनोभावे श्रद्धेने साजरा करतात. पूर्वीच्या काळचे लोक देवाला नैवेद्य अर्पण केलं की देवाला भोग ठेवला असं देखील म्हणायचे. अगदी पूर्वीच्या काळापासून वर्षानुवर्षे ही परंपरा पाळत आलेली आहे. या भोगीच्या दिवशी खास करून इंद्रदेवाची आठवण काढली जाते, जे देवतांचे राजा आहेत. ते देवराज इंद्र यांना समर्पित हा सण आहे. तर राजा इंद्रदेव यांनी शेतकऱ्याच्या शेतामध्ये भरपूर पीक पाणी पिकवा व प्रत्येक वर्षी प्रत्येक शेतकरी समृद्ध व्हावा, शेतामध्ये कधीही दुष्काळ पडू नये, अगदी शेत पीक पाण्याने भरावं, माझ्या शिवारातलं पीक यंदा पण चांगलं येऊ दे, असं प्रत्येक वर्षी असं चांगलं पीक यावं अशी इंद्रदेवाकडे प्रत्येक शेतकरी देवराज इंद्र यांच्याकडे प्रार्थना करत असतो. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये माघ महिन्यामध्ये शेतामध्ये भरपूर पीक जोमाने वाढत असतं. शेत बहरलेलं असतं, त्यामुळे भरपूर पालेभाज्या फळभाज्या या दिवसांमध्ये ज्वारीचा कोहळा हुरडा, शेतामध्ये हरभऱ्याचे ओले ढाळे, ज्वारीचा हुरडा, आंबट गोड बोर आलेले असतात. पूर्ण शेत भरलेलं असतं. या दिवसांमध्ये शेतीची बरीचशीच कामं देखील संपलेली असतात. त्यामुळे शेतकरी जरा निवांत असतो आणि या दिवसांमध्ये कामाच्या व्यापातून निवांत झालेला शेतकरी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी याचा आस्वाद घेतो. आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास असा हा मकर संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून मकर संक्रांत, भोगी आणि किंक्रांत हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो. महिला मोठ्या आनंदाने हा सण साजरा करतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये सुवासिनी स्त्रियांसाठी हा अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो. हा सण 3 दिवस चालतो. तर मकर संक्रांतीच्या आधीचा 1 दिवस असतो तो म्हणजे भोगी. जर या भोगीच्या दिवशी तुम्ही ही एक चूक म्हणजेच छोटीशी चूक केली तर जन्मभराचे आयुष्यभराचे भोग तुम्हाला भोगावे लागतील. त्यामुळे यंदाच्या भोगीला या 2 भाज्या खाणे नक्कीच टाळा. अशा 2 भाज्या आहेत ज्या दिवशी चुकूनही या भोगीच्या दिवशी खाल्ल्या तर देवाची कृपा दूर जाऊ शकते. आपल्या हिंदू धर्मामध्ये सौभाग्यवती स्त्रिया अगदी पहाटे उठून स्नान करतात. अगदी वर्षानुवर्षे अगदी आपल्या आजी पंजीपासून ही परंपरा चालत आलेली आहे. या दिवशी आवर्जून केसावरून पाणी घेतलं जातं. केस धुण्याची परंपरा आहे. अगदी वर्षानुवर्षे या दिवशी एक खास प्रकारचं उटणं तयार केलं जातं. आयुर्वेदिक दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या या उटण्याचं खूप महत्त्व आहे. अगदी वर्षानुवर्षे पांढरे तीळ आणि हळद मिसळून आपली आजी अगदी पाटावर वरवंट्यावर वाटून हे सुवासिक उटणं तयार केलं जायचं. कारण प्रत्येकाकडे वेगळी पद्धत आहे आणि वेगळं उटणं बनवण्याची अगदी दिवाळीप्रमाणे या भोगीच्या दिवशी हे उटणं अंगाला लावलं जातं आणि गरम पाणी घेऊन आंघोळ म्हणजेच स्नान केलं जातं. तर हे उटणं आयुर्वेदिक दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. हळद आणि तीळ आयुर्वेदिक दृष्ट्या आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात.
वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला तर हळद अँटी एजिंगचं काम करते. शरीरावरील काही डाग, जखमा झाल्या असतील तर त्या भरून निघतात. त्याचप्रमाणे तीळ देखील सौंदर्याच्या दृष्टीने आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण कॅन्सर सारखे भयानक आजार व मोठे मोठे आजार सुद्धा दूर करण्यासाठी हळद आणि तीळ याचा वापर आपल्या आयुर्वेदात केला जातो. आयुर्वेदिक दृष्ट्या सुद्धा हे उठणं आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. सौंदर्य प्रसाधनामध्ये तीळ आणि हळद याचा प्रामुख्याने वापर करतात. त्यामुळे भोगीच्या दिवशी आवर्जून तुम्ही हे तीळ आणि हळद मिश्रित उठणं आवर्जून लावायचं आहे. भोगीच्या दिवशी आपल्याला लाईट रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत. अगदी तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही हे उठणं बनवू शकता. अगदी वर्षानुवर्षे परंपरेनुसार आजकालच्या महिला देखील म्हणजेच आपण ही भोगीची भाजी बनवतो. अगदी आपली आई, आजी, मावशी हीच परंपरा पाळत आलेल्या आहेत. अगदी पूर्वीच्या काळापासून आत्तापर्यंत आजच्या दिवशी ही मिक्स भाज्यांची मिश्रित भोगीची भाजी बनवली जाते. अगदी पूर्वीपासून आजच्या दिवशी नैवेद्य म्हणजेच भोग म्हणून ही भोगीची भाजी, बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी म्हणून आपण देवाला नैवेद्य हा दाखवत असतो. आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये या भोगीच्या सणाचं खूप महत्त्व आहे. भोगीची भाजी बनवताना अनेक भाज्यांचा वापर करत असतो आणि एक मिक्स भाजी बनवत असतो. त्यालाच आपण भोगीची भाजी असं म्हणतो. भोगीची भाजी बनवताना आपण खास करून त्यामध्ये वाटाणा, बटाटा, टोमॅटो, घेवडा, वांगी, शेवग्याच्या शेंगा, पावटा, चवळी, गाजर, ऊस, आंबट गोड बोर, ओला हरभरा, ज्वारीचा कोवळा, हुरडा, गाजर इत्यादी भाज्या घालून मस्त चटपटीत अशी चविष्ट भोगीची भाजी बनवली जाते. प्रत्येक भागांमध्ये भोगीची भाजी बनवण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी भोगीची भाजी बनवण्याची परंपरा सगळीकडेच आहे. तर या दिवशी या चविष्ट भोगीच्या भाजीबरोबर खाण्यासाठी तीळ मिश्रित बाजरीची भाकरी बनवली जाते. तर या दिवशी बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी आपण बनवत असताना त्या बाजरीच्या पिठामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकून किंवा ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी आपण बनवत असतो. किंवा तुम्ही भाकरी बनवताना भाकरीच्या वरतून सुद्धा पांढरे तीळ टाकू शकता. अशा प्रकारे तीळ मिश्रित बाजरीची भाकरी आणि त्याबरोबर मिश्र भाज्यांची मिक्स अशी भोगीची भाजी म्हणजेच भोग नैवेद्य म्हणून आपण आपल्या देवाला अर्पण करत असतो. नंतर आपण प्रसाद म्हणून तो ग्रहण करत असतो. तसेच यासोबत चटपटीत आणि झणझणीत वांग्याचं भरीत, मस्त अशी खोबऱ्याची चटपटीत चटणी, लोणचं आणि तोंडी लावण्यासाठी पापड या दिवशी अगदी वर्षानुवर्षे आपल्या आजी पणजीपासून आपण बनवतो. राळ्याचा भात देखील या दिवशी बनवण्याची परंपरा आहे. तर आता जर तुम्हाला हा राळ्याचा भात भेटला नाही, राळे भेटले नाही, तर तुम्ही अगदी आपल्या तांदळाचा जे काही तुम्ही वापरता तांदूळ त्या तांदूळाचा भात बनवला तरी सुद्धा चालेल. कारण पदार्थांपेक्षा आपल्या मनाची श्रद्धा आणि देवाप्रती असलेली भावना, आपल्या निर्मळ मनाचा भाव हा अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण देव पूर्ण श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने केलेला नैवेद्य स्वीकारत असतो. अगदी वर्षानुवर्षे काही भागांमध्ये भोगीच्या दिवशी बनवलेला नैवेद्य म्हणजेच बाजरीची भाकरी, भोगीची भाजी आणि राळ्याचा भात हा सुगडांमध्ये घालून ठेवून हा देवापुढे ठेवला जातो. अशा पद्धतीने काही भागांमध्ये देवांना सुगडमध्ये घालून नैवेद्य देखील ठेवला जातो आणि हा नैवेद्य सकाळी ठेवून तो संध्याकाळपर्यंत देखील देवापुढे ठेवला जातो. असं काही भागांमध्ये वर्षानुवर्षे आणि आजही परंपरा पाळली जाते. तर प्रत्येक भागांमध्ये प्रत्येकाकडे वेगळी वेगळी पद्धत आहे. तुमच्याकडे जशी पद्धत आहे अगदी तशीच तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणेच तुम्ही नक्की करू शकता. तर आपण भोगीच्या भाजीमध्ये अनेक प्रकारच्या भाज्या वापरत असतो. म्हणजेच मिक्स भाज्यांची ही मिश्र भाजी आपण बनवत असतो, म्हणजेच भोगीची भाजी बनवत असतो. तर प्रत्येक भाजीचे वेगवेगळे गुणधर्म, वेगवेगळी चव असते. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ही भाजी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आयुर्वेदिक दृष्ट्या देखील यातील प्रत्येक भाजी आपल्या शरीरासाठी अत्यंत फायद्याची आहे. काही लोक तर वांगी अगदी आवडीने खातात. काही लोकांना, अनेकांना भाज्यांमध्ये वांग्याचं भरीत, खारं वांग, मोकळं वांग असे अनेक प्रकारची वांग्याची भाजी आवडते. कुठल्याही ऋतूत
वांगी अगदी स्वस्त दरात उपलब्ध देखील असतात. हिवाळ्यात वांग्याची भाजी, भरीत खाण्याचे अनेक फायदे देखील सांगितले जातात. यासोबतच रक्तातील साखर, हृदयविकारावरही नियंत्रणात राहतात. इतर फायदे असूनही वांग्याचं सेवन प्रत्येकासाठीच फायदेशीर नाही. पण आयुर्वेदिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर आपलं आयुर्वेद हे वांग्याला वाताळू आहे असं मानतात. ज्या लोकांना किडनी स्टोनचा, पोटात खड्यांची समस्या म्हणजेच पोटात खडे आहेत, गॅस, ॲसिडिटी, पोटांचे विकार, पित्ताचा आजार आहे, अशा लोकांनी वांग खाणं हे टाळलंच पाहिजे. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायद्याचं आहे. जसं आपलं आयुर्वेदिक आणि विज्ञान देखील सांगतं. पण थंडीच्या दिवसात याचा वापर केल्यास वजन कमी होण्यासही मदत होते. या भोगीच्या दिवशी आपण कोणत्या चुका आवर्जून टाळायच्या आहेत आणि कोणते नियम पाळायचे आहेत, काय करावे आणि काय टाळावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. भोगीचा खरा अर्थ काय आहे? भोगी म्हणजे फक्त भोगीची भाजी नाही. भोगी म्हणजे जुन्या सवयी, जुने दोष, जुनी नकारात्मकता जाळून टाकण्याचा दिवस. पूर्वीच्या काळी लोक जुनी भांडी, फाटके कपडे आणि वाईट सवयी भोगीच्या दिवशी सोडून द्यायचे. तर हा पवित्र आणि अत्यंत महत्त्वाचा भोगीचा सण हा दिवस त्यागाचा आहे, भोगाचा नाही. पण आपण काय करतो? आज काहीही झाले तर आज तर ती भोगी आहे असं म्हणून काही पदार्थ खातो, जे आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करतात. चुकांची सुरुवात कुठून होते? अनेक लोक म्हणतात मी श्रद्धा ठेवतो, पण हे सगळं अंधश्रद्धा आहे. पण लक्षात ठेवा, आपल्या सणामागे शास्त्र, अनुभव आणि परंपरा आहे. जे नियम हजारो वर्षे टिकले ते विनाकारण नव्हते. जे नियम मोडले त्यांची किंमत लोकांनी आरोग्याने, नात्यांनी आणि नशिबाने भरलेली आहे. जन्मभराचे, आयुष्यभराचे भोग मागे लागतील. याचा अर्थ काय? येथे भोग म्हणजे शिक्षा नाही, भोग म्हणजे परिणाम. अचानक घरात कलह, वादविवाद वाढतो, कामात अडथळे येतात, पैसा टिकत नाही, आरोग्य साथ देत नाही आणि माणूस म्हणतो माझ्याच आयुष्यात असं का होतं? कधी कधी उत्तर आपल्या सणाच्या दिवशी केलेल्या या न कळत केलेल्या चुकांमध्ये लपलेलं असतं. भोगीच्या दिवशी काय खावं, काय टाळावं? मूळ तत्व म्हणजे काय? भोगीच्या दिवशी जड, उष्ण शरीरात विकार वाढवणारे आणि तामसिक पदार्थ टाळायचे सांगितलेले आहेत. कारण हा दिवस संक्रांतीच्या आधीचा संक्रमण काळ असतो. या काळात चुकीचा आहार थेट शरीरावर आणि आपल्या मनावर देखील परिणाम करतो. आयुर्वेद सांगतं की संक्रांतीच्या काळात पचनशक्ती कमकुवत असते. म्हणून जे पदार्थ गॅस वाढवतात, वात, दोष वाढवतात, रक्त दूषित करतात ते या दिवशी वर्ज्य मानले जातात. आणि त्या 2 भाज्या आत्ताच सांगणार नाही, कारण जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला नाही तर तुम्हाला त्यामागचं खरं कारणच समजणार नाही. आणि फक्त नाव माहिती असून कारण माहिती नसेल तर ही चूक तुमच्याकडून पुन्हा होणारच. जुने लोक काय म्हणायचे? आपले आजी आजोबा म्हणायचे भोगीच्या दिवशी जिभेचा नव्हे नियमाचा उपवास करा. म्हणजे जे खायची इच्छा आहे ते सगळं खायचं नसतं. कारण इच्छा पूर्ण केली तर शरीर भोग भोगतं आणि आयुष्यभराच्या शारीरिक व मानसिक कटकटी मागे लागतात. भोगीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका या 2 भाज्या. भोगीच्या दिवशी खाऊ नये अशी पहिली भाजी आहे ती म्हणजे मुळा. मुळा हा वात वाढवतो, पचन बिघडवतो, रक्त दूषित करतो. संक्रांतीच्या संक्रमण काळात मुळा खाल्ला तर शरीरात असंतुलन निर्माण होतं. म्हणूनच पूर्वी भोगीच्या दिवशी मुळा खायचं टाळायला सांगितलं जात होतं. आजच्या म्हणजेच भोगीच्या दिवशी आवर्जून टाळायची आहे ती भाजी म्हणजे दुसरी भाजी म्हणजे सोयाबीन. सोयाबीन आजकाल आरोग्यासाठी चांगलं आहे असं देखील म्हणतात आणि हे खरं देखील आहे. पण भोगीच्या दिवशी नाही खाणं हे टाळायचं आहे. खूप जड, पचायला कठीण, वात आणि कफ वाढवणारी या दिवशी सोयाबीन खाणं तर शरीराला साठवलेले दोष बाहेर पडण्याऐवजी आणखीन खोल जातात. हे नियम भीती पसरवण्यासाठी नाहीत तर जागरूकतेसाठी आहेत. श्रद्धा आणि शास्त्र दोन्ही समजून घेतलं तर सणाचा खरा अर्थ कळतो. भोगी म्हणजे देवाला खुश करण्याचा नाही, स्वतःला शुद्ध करण्याचा दिवस आहे. एक दिवस नियम पाळले तर जन्मभराचे भोग टाळता येतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.
आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.